दरवर्षी ग्रामपंचायतीच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम जो आहे ना, त्याला दांभिकता म्हणायचं. फोटो पुरतं झाड, झाडाचा फोटो झाला की झाडाचा आणि आपला संबंध संपला. पुन्हा पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यात झाड जगलं. ग्रामपंचायतीने लावलेली झाडं पाठक सर जर जगली असती तर वेगळं काही करायची गरज नव्हती, काही करायची गरज. पण तो कार्यक्रम आता नात्यात आलाय. आजी चिमणीसाठी तांदूळ टाकत होती कारण दिवसाची आमच्या घराची दारं बंद झालेत. स्वतःच्या दारातल्या रांगोळीची रेष पलीकडच्या दारात जाऊन चालत नाही. या घरातली चूल पलीकडच्या घरातल्या विस्तवानं पेटायची आणि या घरातलं जेवण पलीकडच्या घरातल्या भाजीनं पूर्ण व्हायचं. तिथं पलीकडच्या घरातल्या मुलग्यानं दिवसा आत्महत्या केली तर अलीकडच्या घराला वेदना देखील होत नाहीत. कुकरच्या शिट्ट्या जोर जोरात वाजतात. माझ्या समोर असलेल्या सगळ्यांना विचारतो, शाळेमध्ये तुम्ही शिकत होतात, हायस्कूलमध्ये जात होतात, एखाद्या दिवशी जर डबा विसरला तर काय केलं? काय केलं डबा विसरला तर? मित्राच्या डब्यामध्ये जेवलात. उलट त्यानं त्या डब्याच्या झाकणामध्ये दिलेली भाकरी, इतर सगळ्यांनी दिलेली भाकरी, इतर सगळ्यांच्या पेक्षा आपला डबा जास्त झाला. खाल्लीत ना भाकरी? बरं, हे तिथं केलं. आता मला माहिती नाही ग्रामीण भागातली किती आहेत, पण ज्या वेळेस घरात तुम्ही जेवायला आलात ती घरातली आमटी किंवा भाजी संपलेली असेल, काय केलं? या प्रश्नाचं उत्तर असं आहे, मला तरी जेवढं माहिती आहे तेवढं सांगतो. मागितली, पलीकडे जाऊन भाजी मागितली. चटणी संपली तर आपण पलीकडे जाऊन घेतली उसने. बरोबर आहे ना? हे केलं होतं ना. आता कराल? आता जर केलं तर पेपरला दुसऱ्या दिवशी लगेच, कारण किती पेपरला प्रसिद्धी येते हे आपण बघतोय ना. आपण हे करू नाही. जे भौतिकवाद म्हणजे मगाशी जे भांडवलशाही प्रक्रियेने केलं ना, ते हे केलं. माणसाचं माणसावर अवलंबून असणं हे त्यानं तोडलं, संपवलं. आणि तिथं काय जोडलं तर प्रतिष्ठा. इथं पाठीमागं पाण्याची बाटली ठेवले पाणी प्यायला. कदाचित तांब्यावरून पाणी ठेवलं असतं तर तांब्यातलं पाणी प्यायलोच असतो की. बाटली का ठेवली? कारण मी मान्यवर आहे ना. मान्यवर माणसं कशातली पाणी पितात? बाटलीत. बाटलीतल्या पाण्याला जोडली काय? प्रतिष्ठा. तसं माझ्या घरातली कुठलीही वस्तू कधीही संपणार नाही. या गोष्टीला काय जोडलंय? प्रतिष्ठा. मी शेजाऱ्याच्याकडे कधी काही मागणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी ही व्यवस्था हरवायला कारणीभूत आहेत. संवेदनशीलता याच्यामुळे संपली. दुसऱ्या विषयीच्या भावना संपल्या. मला कुणाची तरी गरज लागू शकते आणि माझी कुणाला तरी गरज लागू शकते, हे संपलं. आता परिस्थिती अशी आहे की आमचं दाखवणं कसं वाढलंय सांगतो. माझी